रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 5 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 95वा दिवस आहे आणि आम्ही आहोत सध्या आता रामनगरमध्ये, महाराजपूरच्या 20 किलोमीटर मागे. सकाळचे वाजलेले आहे 6:15 आणि आम्ही निघालेलो आहोत. स्नान झालं, पूजापाठ झाली, आरती झाली, सगळ्या परिक्रमावास्यांचं आवरलं, चहा झाला. निघतो आता पुढच्या मार्गाकडे. बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. परिक्रमावासी सकाळ सकाळी निघालेले आहेत पुढच्या मार्गाला. रस्ता आहे आज हा अमरकंटक पासून आम्हाला असाच रस्ता लागलेला आहे आणि शेवटपर्यंत असाच रस्ता लागेल. सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहोत पुढे आणि आज जर बघितलं तर धुकं पडलेले आहेत. थोड्याच वेळात सूर्योदय होईल आणि इतकं प्रचंड प्रमाणात ऊन कडक पडेल की चालताही येणार नाही. दिवसभर माणूस नुसतं पाणी पाणी करतो. सकाळी मात्र थंडी आहे. उन्हात असं वाटतं की स्वेटर टाकून द्यावे. सकाळची थंडी बघितलं वाटतं स्वेटर ठेवावे. ब्लँकेट ते सुद्धा टाकून द्यावे लागतात, पण रात्री थंडी वाजते रोज. काय सर. नर्मदे हर. धुकं पडले, थंडी वाजते. आज मैयाचा किनारा आहे थोडा थोडा जवळ जवळ, त्याच्यामुळे थंडी वाजते. जिथून आता चाललेलो आहोत इथे खूप जास्त प्रमाणात दाट धुकं आहेत. पाठीमागे एवढी दिसत नाही, परंतु पुढे खूप दाट धुकं आहेत. कदाचित शेतीला जास्त पाणी दिलं असावं, त्याच्यामुळे याची वाफ तयार झालेली आहे ही, पण थंडी लागत नाहीये. नर्मदे हर. रामनगर पास करून आलो, धुकंही पास करून आलो आणि आता सुरुवात झालेली आहे या जंगलाची. जंगल मार्ग आहे पूर्ण. नर्मदे हर. सकाळ सकाळी या जंगलामध्ये परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी एक बाबाजी आलेले आहेत सेवा देण्यासाठी. नर्मदे हर. हा, नर्मदे हर. परिक्रमावासी बसून त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर. गाडी आलेली आहे कारण सकाळ सकाळी रोज यांना खायची सवय लागलेली आहे परिक्रमावास्यांना, त्याच्यामुळे बसलेले आहेत सगळे. आज जंगलामध्ये प्रथमतः सकाळ सकाळी हनुमंतरायांचं दर्शन झालेलं आहे. नर्मदे हर. परिक्रमावासी बालभोग करून निघालेले आहेत पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आम्ही आता घुगरा गावामध्ये आलेलो आहोत. सकाळची वेळ आहे, 9, 9:30 झालेले आहेत. तर आज चतुर्थी आहे, त्याच्यामुळे परिक्रमावास्यांना ज्यांना उपवास होता त्यांच्यासाठी खिचडी प्रसादी भेटली, म्हणजे साबुदाणा वडे. हॉटेलमध्ये होते तर सर्वांनी बालभोग केलेला आहे आता आणि निघलोय पुढे सूर्यकुंडकडे. शॉर्टकट मार्ग आहे. रस्त्याने जर गेलं तर रस्त्याने 20 किलोमीटर पडतं, शॉर्टकट गेलं की 7 किलोमीटर पडतं. आम्ही आता 7 किलोमीटर सूर्यकुंड मार्गाने जाणार आहोत. तो आम्हाला हा अमरकंटक पासून हायवे लागला होता, तो हायवे सोडून आता आम्ही आतमध्ये वळतोय. इकडे मार्ग लागलेला आहे परिक्रमावासी मार्ग सूर्यकुंड धाम. तर इथून पुढे 6 किलोमीटरवरती सूर्यकुंड आहे आणि इकडे फिरून मार्ग आहे आणि हा जवळचा आहे. तर त्याच्यामुळे आम्ही फिरून न जाता जवळून जाणार आहोत, कारण सूर्यकुंडाचंही दर्शन होईल आणि शॉर्टकट मार्गाने जाता जास्त एक्स्ट्रा न जाता. तर निघालेलो आहोत आम्ही पुढे जाण्यासाठी. सूर्यकुंडाला जात असताना इथे महिला दिसत आहेत. तर हे माती टाकण्याचं कदाचित इथे काहीतरी कशाचे तरी काय म्हणतात आई याला, रोजगार हमी, मला नाही सांगत काय आई, काय आई हे. आपल्या महाराष्ट्रामध्ये असं बोलतात की रोजगार हमीचे कामाचे असते, ह्याच्यामधलंच आपण हा प्रकार आहे. सगळ्या बायका एकजुटीने जमलत आणि एकमेकीला असे मातीची किंवा रेतीची अशी टोपली वाहू देऊन असं कशा तरी एक बांध घालतात, बांध तयार करतात, बांध करता येतात. नर्मदे हर. नर्मदे हर.
चलो. तर आम्ही आता सूर्यकुंडला चाललेलो आहोत. तर इथे हनुमंतराय आहेत. या हनुमंतरायांचं असं वैशिष्ट्य आहे की दिवसातून 3 वेळा हे रूप बदलतात. तर चला जाणार आहोत. आणि 3 वर्षापूर्वी मी इथे आले होते तर मला इथला भोग जो होता मैयाला लावलेला तो मी भोजन प्रसादी म्हणून खाल्ला होता. इथे अखंड नामजप सुरू आहे आणि आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. सूर्यकुंड आहे इथे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आम्ही आतमध्ये आश्रमात आलेलो आहोत. आश्रमामध्ये या ठिकाणी परिक्रमावास्यांनी आसन लावलेलं आहे. आश्रमाच्या बाहेरचा हा परिसर आहे. तर प्रथमतः आम्ही दर्शन करून येतो. आम्ही आश्रमाच्या बाहेर पडलो आणि आश्रमापासूनच 100 मीटर अंतरावरती इथे मंदिर आहे. तर प्रथमतः लागलेली आहे हनुमंतरायांची गदा. निघतोय आता पुढे जाण्यासाठी. नर्मदे हर. 25 तारखेला या ठिकाणी मेला भरलेला होता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. प्रथमतः आपण हनुमंतरायांचं दर्शन घेऊयात. तर मी आता ज्या हनुमंतरायांच्या दर्शनाला जाणार आहे त्या हनुमंतरायांचं दिवसातून 3 वेळा रूप बदलतं. तर चला दर्शनासाठी जाऊयात. नर्मदे हर. हेच हनुमंतराय आहेत की दिवसातून 3 वेळांचं रूप बदलतं. नर्मदे हर, परमेश सबनी संग महु जाई देवी सुरन दुंदुबी बजाई हनुमंतरायांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता चाललेलं आहोत सूर्यकुंडावरती. कुंडाचंही दर्शन घेतो आम्ही आता. नर्मदे हर, 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 नर्मदे. सूर्यकुंडावरती आता चाललेलो आहोत. अलीकडे आहे सूर्यकुंड, पलीकडे आहे माता नर्मदा मैया. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. कुंडाचं आता दर्शन झालेलं आहे आणि निघतोय आम्ही पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर चला निघूयात आता पुढे. आश्रमामध्ये थोडा वेळ आम्ही विश्रांती केली. भोजन प्रसादी झाली, विश्रांती केली. त्यानंतर पुढे आलेलो आहोत आणि आज खरंच खूप दमलेत. आज म्हणण्यापेक्षा पाठीमागच्या 2 ते 3 दिवसात ना खूप सगळे दमलेले आहेत. कारण जसं अमरकंटक सोडलंय तसं आम्ही 30, 35, 32, 33 याच किलोमीटरने चालतोय. आणि अचानक काय झालं की आम्हाला उत्तर तटावरती 25, 22 अशी चालायची सवय होती आणि अमरकंटक नंतर आता जास्तच चालायला लागलोय. त्याचं कारण असं आहे, आम्ही पळत नाही आहे. त्याचं कारण दुसरं आहे की आश्रम पण लांब लांबपर्यंत आहेत आणि सदावर्तही आहे. त्याच्यामुळे 35-30 किलोमीटर येऊन भोजन प्रसादी बनवायला लागते आणि शरीराला फक्त ना 5 ते 6 तासाचीच 5 तासच शरीराला जे आहे ती झोप भेटते. परत 4 वाजता उठायला लागतं, कधी 3 वाजता उठायला लागतं. खडबड खडबड करतात काही जण. मग त्याच्यामुळे रेस्टच भेटले नाही. आणि आजही असं झालं की आम्ही सकाळी रामनगरवरून निघलो होतो आणि सगळ्यांचं असं ठरलं की आजही 30 जावं लागणार आहे. पण नंतर इथं आल्यावर समजलं सूर्यकुंडला जर रस्त्याने तुम्हाला जायचं आहे तर आम्ही आता रोडने जाणार आहोत. सगळेजण म्हणतील मैयाच्या किनाऱ्याने जा,
किनाऱ्याने जर गेलं महाराजपूरवरून तर किनारा लांब राहतो आणि मैयापासून आपण अर्धा किलोमीटर राहतो. म्हणजे किनाऱ्यावरून चालण्याचा जो आनंद आहे तो भेटतच नाही मुळात. काही काही ठिकाणीच फक्त किनारा लागतो, बाकीच्या प्रॉपर जागी म्हणजे उत्तर तटावरती कसा प्रॉपर किनारा लागायचा तसं इकडं नाही आहे. किनारा हा लागणारच नाही आहे. लागतो किनारा पण मई आपल्यापासून 300, 400, 500 मीटर अशा लांब राहतात, दिसतही नाही दिवस दिवस, भाकाच वाटतं. मग त्याच्यापेक्षा आणि कामही थोडं आहे, त्याच्यामुळे 10-15 दिवसात पोहोचायचं आहे आणि तेवढाच आमचा प्रवास राहिलेला आहे. मग थोडंसं फिरून न जाता आपण रोडनेच जाणार आहोत. तर बरेच म्हणतील किनाऱ्याने जा, पहिली 3 वर्षे किनाऱ्यानेच गेलेले आहे. सध्या मला लवकर जायचं आहे कारण माझंही कॉलेज आहे, एक्झाम आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडनं जाणार आहोत. बाकीचे म्हणते ना आता नुसतं पळू नका, पळायला आलेत का, पण तुम्ही पण समजून घ्या. आता काही गोष्टी आमचे म्हणजे वैयक्तिक असतात. तर महाराजपूरलाच राहण्याचा निर्णय आहे आज. महाराजपूरपासूनही पुढे निघलो असतो, पण दुसरी गोष्ट असं आहे की मध्ये 20 किलोमीटरचे जंगल आहे. महाराजपूरनंतर 10 किलोमीटरवरती, महाराजपूरपासून 10 किलोमीटरवरती एक आश्रम आहे. पण एक बाबाजींनी आता सांगितलं की तिथे सेवा होत नाही, परिक्रमावाल्यांना पाणी काहीच दिलं जात नाही. मग आता आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही महाराजपूरला थांबणार आहोत. म्हणजे सकाळी उद्या निघलं काहीतरी आम्ही सोबत काहीतरी खायला ठेवू आणि नॉनस्टॉप 30 किलोमीटरचं 20 किलोमीटरचं जंगल आहे ते पार करून जाऊ. तर आम्ही पुढे आलो, निघल्यापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आलो आणि आल्यानंतर पाठीमागे आम्हाला ही बंजारी नदी लागलेली आहे आणि समोरच्या हाताला आहे नर्मदा मैया. तर इथे संगम आहे. तर नर्मदा परिक्रमावासी जे आहेत ते बंजारी माता या नदीपासून पुढे निघालेले आहेत आणि पलीकडे याच्या आहेत आपल्या नर्मदा मैया, बुढी नर्मदा मैया आहेत इकडे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही घाट चढून आता वरती आलेलो आहोत. आता पुढे निघायचं आहे आश्रमांकडे. पवित्र संगम दिसतोय, खूप सारी लोक इथे आलेली आहेत. संगम मोठा आहे कारण दशक्रिया विधी किंवा अस्थि विसर्जन विधी हे याच ठिकाणी होतात. महाराजपूरच्या इथे नर्मदा पुराण जे आहे मराठीमध्ये ते विकायला आहे. तर आपले नर्मदा परिक्रमावासी जे आहेत ते या ठिकाणी घेत आहेत आणि घरी पार्सल करतायत. चलो. रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुन तेनो पुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन. तर आम्ही आलेलो आहोत महाराजपूर या ठिकाणी. तर आम्ही आज महाराजपूरला आल्यानंतर आश्रमांमध्ये फुल गर्दी होती. त्यानंतर आम्ही निघालो जंगल मार्गाकडे, घनसोरकडे. पण झालं असं, घनसोरकडे जात असताना इथले गावातल्या बाबाजींनी आम्हाला थांबवलं, तुम्ही पुढे जाऊ नका, जंगल 20 किलोमीटरचं आहे, त्रास होईल. मग गावात आल्यानंतर 2-3 हॉटेलचे हॉल होते, पण ते लग्नासाठी बुक झाले होते. तर इथले या गावातले नगरसेवक आहेत रितेश राय जे आहेत, त्यांनी आम्हाला व्यवस्था केलेली आहे राहायची. ज्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी अर्धा तास ते आमच्यासाठी फिरत होते, इकडं जा तिकडं जा, तिकडं फिर इकडं फिर. त्यानंतर एक सरदार जे आहेत त्यांचे इथे हा जो फ्लॅट आहे 3 मजली तो पूर्णपणे आता नवीनच त्याचं बांधकाम झालेलं आहे. तर त्यांनी आम्हाला 1 BHK मध्ये आमच्या 10 ते 12 परिक्रमावासींची सोय केलेली आहे. तर त्यानंतर भोजन प्रसादी आणली, चाय प्रसादी झालेले, एकदम खूप सुंदर अशी त्यांनी आमची व्यवस्था केली. त्यानंतर आम्ही आश्रमात आलो, कपडे धुतले, आरती झाली आणि आता 8 वाजलेले आहेत. तर रोजच्या नियमाप्रमाणे त्यांनी आमच्या 12 ते 13 परिक्रमावासींसाठी भोजन प्रसादी तयार करून आणलेली आहे. हर नर्मदे हर. तर इकडे भोजन प्रसादी त्यांनी बनवून आणलेली आहे. नर्मदे हर, नर्मदे.
जी मैं रितेश राय यहाँ पर 99 से पार्षद जी, मेरी 5वीं पंचवर्षीय भारतीय जनता पार्टी से हूँ। मेरे को सौभाग्य मिला आप लोगों की सेवा के लिए। मैं देखा कि आप एक होटल पे पता कर रहे थे, मेरे घर के सामने जो है वो खाली नहीं थी आज शादी के कारण, तो मैं देख के आया। तो जी हम गिल साहब का नया बना हुआ किराए के लिए बनाए हैं। मैं उनसे निवेदन किया, एक बार में उन्होंने आप लोग उपलब्ध कराया। ये माई की कृपा है कि मैं आपकी सेवा लायक बन सका। नर्मदे हमको बहुत मैया अच्छा के लगा। मैया से इतनी विनती है कि आपसे ऐसी सेवा प्रदान होती रहे और आपको धन संपत्ति प्राप्त हो, और आप जब तक है तब तक आप ये सेवा करो और समाज सेवा भी करो आणि निवडून पण येऊ। नर्मदे हर, नर्मदे हर। भोजन प्रसादी करण्यासाठी परिक्रमावासी बसलेले आहेत आणि आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वाटाणा बटाट्याची भाजी, चपाती, वरण भात, नर्मदे हर, सलाड पण आहे। आजची भोजन प्रसादी कशी? गवळण मावशी, गवळण मावशीला खूप भूक लागली होती आज। ते नगरसेवक महाराज जे आहेत त्यांनी असे डब्यामध्ये पार्सल आणलेलं आहे।